मी पीआय हा शब्द लावत नाहीये, कारण त्या लायकीचा हा नालायक माणूस नाहीये. लातूर MIDC पोलीस स्टेशनच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये तर आता त्यांनी जो काही अन्याय अत्याचार करायचा होता केलेला आहे, तुम्हाला न्याय भेटलेला नाही, पण वरिष्ठ लोकांकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? दादा, गेल्या 18 तारखेपासून मी 100 चक्रा मारते. SP ऑफिसला जाते, कलेक्टर ऑफिसला जाते, 100 वेळेस जाऊन देखील माझ्या साईडच्या लोकांना भेटलं जाते, मला भेटलं जात नाही. मध्ये गेल्यानंतर एकच दिवस मध्ये गेलोय. हा स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणून घेणारा कर्तव्यदक्ष अमोल तांबे साहेब यांनी आम्हाला विचारले की बाकीचे आरोपी कुठे आहेत. म्हणजे साहेबांना आरोपी बाहेरचे पाहिजेत, पण त्यांच्याच प्रशासनामध्ये असलेले असे जे काही गावगुंडा त्यांनी सांभाळलेत म्हणलं तरी हरकत नाही. जर 18 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कसलीच कारवाई केली नाही, तर मला 100% माहिती आहे की याच्यामध्ये DYSP आणि SP या सगळ्यांचाच हात आहे. आणि जर जोपर्यंत समाधान चौरे म्हणून जोपर्यंत या समाधान चौरेला बडतर्फ केलं जात नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. आणि सर्व लातूरच्या जनतेला मी अजून एक वेळेस विनंती करते, कुठल्याही महिलेनंच नाही तर कोणीही हा अन्याय सहन करायचा नाही. कारण आज आपण शांत बसलो तर उद्या चालून ती घटना तुमच्यावर येणार आहे. त्यामुळे मी तर लढा लढतीये, पण तुमच्या सर्वांनी मला पाठिंबा द्या, जेणेकरून या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचं काम आपण करू. धन्यवाद.